आय स्मार्ट कोचिंग या उपक्रमाअंतर्गत टेक्नोटच ऑनलाईन ट्रेनिंग हा प्रोग्राम राबवण्यात येत आहे आणि यामध्ये सहभागी सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. शिकवण्याच्या प्रक्रियेतील ICT टूल्सचा प्रभावी वापर हा पण महत्त्वाचा घटक या ऑनलाईन ट्रेनिंगद्वारे आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी खूप महत्त्वाचा विषय असा की गूगल फॉर्म कसा तयार करायचा, गूगल फॉर्म तयार करण्याचे फायदे काय, गूगल फॉर्म कुठे कुठे वापरता येतो आणि भविष्यकालीन शिक्षणाच्या दृष्टीने किंवा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याच्या दृष्टीने गूगल फॉर्म याद्वारे विद्यार्थ्यांची माहिती संकलित करायची, गूगल फॉर्म याच्या आधारे विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची आणि गूगल फॉर्म याद्वारेच विद्यार्थ्यांना ग्रेडेशन करून योग्य ते मार्गदर्शन करायचं, हे सर्व काही एकाच गूगल फॉर्म या कॅटेगरीमध्ये येतो. आणि म्हणूनच गूगल फॉर्म हा बऱ्याच दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. गूगल फॉर्म तयार करणं खूपच सोपं आहे आणि त्या सोप्या पद्धतीचा आपण याद्वारे विचार करणार आहोत. पहिल्यांदा मी काही त्याचे ॲप्लिकेशन सांगतो. The first application of the Google Form is that to create admission form with the help of Google Form. Second, we can make survey of the area, survey of the society, survey of the knowledge of the student, survey of the school. आपण मुलांची गुगल फॉर्मद्वारे एक्झाम सुद्धा घेऊ शकतो, क्वेश्चन पेपर सुद्धा आपण सेट करू शकतो आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर लिहिण्यासाठी गूगल फॉर्मचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ शकतो. याच्यात महत्त्वाचा फायदा असा होतो की गूगल फॉर्मद्वारे आपण ऑनलाईन ऑफलाईन क्विज तयार करू शकतो. ऑनलाईन ऑफलाईन याचा अर्थ असा की गूगल फॉर्म तयार करताना आपल्याला काही अवधीसाठी इंटरनेटची गरज लागते आणि नंतर आपण आपला डिव्हाइस म्हणजे मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल, डेस्कटॉप कॉम्प्युटर असेल, हा जरी स्विच ऑफ करून ठेवला किंवा त्याला इंटरनेट फॅसिलिटी जरी उपलब्ध नसली तरीही विद्यार्थी तो फॉर्म किंवा त्या परीक्षेचा पेपर किंवा त्या क्विजची असाइनमेंट ही त्याच्या सवडीनुसार, त्याच्या सोयीनुसार ओपन करू शकतो आणि सोडवू शकतो. त्यामुळे खूपच महत्त्वाचा असा हा घटक आहे. यामध्ये आपण काय काय करणार आहोत, तर सुरुवातीला आपल्याला गूगल फॉर्म ओपन करावा लागेल. गूगल फॉर्म ओपन करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला गूगल ड्राईव्हला जावं लागेल. गूगल ड्राईव्हला जाताना आपल्याला आपलं जे जीमेल अकाउंट आहे त्या अकाउंटला साइन इन करून घ्यावं लागेल. आपल्याला तर युनिक जीमेल अकाउंट हे ओपन करावंच लागतं आणि ते कसं करायचं ते आपण शिकलेलो आहोत. तर ते जीमेल अकाउंट ओपन केल्यानंतर त्या जीमेल अकाउंटला कन्सर्न असा जीमेल ड्राईव्ह येतो. जीमेल ड्राईव्ह म्हणजे काय तेही आपण शिकलेलो आहोत. तर त्याच्यावर आपण फॉर्म या ऑप्शनला गेल्यानंतर आपल्याला पुढची कार्यवाही करायची आहे. गूगल ड्राईव्ह तिथून आपण फॉर्म सिलेक्ट करायचा.
फॉर्म सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये क्वेश्चन्स, रिस्पॉन्सेस आणि प्रिव्ह्यू असे ऑप्शन्स उपलब्ध असतील. अजून एक ऑप्शन असेल की सेंड लिंक. त्यामधला हे दोन पहिले ऑप्शन्स आहेत ते खूप महत्त्वाचे. क्वेश्चन्स आणि रिस्पॉन्सेस, आणि त्यानंतर त्यांना आपण सेटिंग देणार आहोत. त्या सेटिंगच्या आधारे आपण हा गुगल फॉर्म क्विज किंवा एक्झाममध्ये कन्वर्ट करणार आहोत. आणि सर्वे जर आपल्याला करायचा असेल तर वेगळ्या पद्धतीची सेटिंग असेल. ॲडमिशन फॉर्म करायचा असेल तर वेगळ्या पद्धतीची सेटिंग असेल. आणि अर्थातच ही सगळी सेटिंग आपल्याला क्वेश्चन्स तयार केल्यानंतर लगेचच करावी लागते. आणि आपल्या इच्छेनुसार आपण ती सेटिंग करत असतो. ती आता कशी करायची तेही आता आपण शिकणार आहोत. प्रिव्ह्यू आणि सेंड लिंक हे जे दोन पर्याय आहेत, त्या दोन पर्यायांमध्ये आपल्याला प्रिव्ह्यूमध्ये आपण केलेला फॉर्म आपल्यालाच ऑब्झर्व करून पाहता येतो. त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असतील तर तेही करता येतात. आणि सेंड लिंकमध्ये आपण विद्यार्थ्यांना ह्या क्विजची किंवा एक्झामची किंवा सर्वेची किंवा ॲडमिशन फॉर्मची एक सुटेबल अशी शॉर्टमध्ये लिंक पाठवू शकतो, की जी लिंक असेस केल्यानंतर त्यांना इझिली तो फॉर्म ओपन करता येतो. त्यानंतर याचा एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असा की गुगल फॉर्मला आउटसोर्सेसने सेव्ह करावा लागत नाही. तो ॲटोमॅटिकली सेव्ह होत जातो. जेवढं जेवढं आपण काम करत जाऊ, जेव्हा जेव्हा आपण तो फॉर्म एडिट करत जाऊ, गुगल फॉर्म किती वेळा एडिट करता येतो तेव्हा तेव्हा तो ॲटोमॅटिकली सेव्ह होत जातो. तर सुरुवातीला आपण जाऊया गुगल ड्राईव्हला. गुगल ड्राईव्हला जाण्यासाठी मी गुगल ब्राउझर किंवा गुगल क्रोम हा ओपन करेन. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर माझं जे अकाउंट आहे आयस्मार्ट कोचिंग, हे आयस्मार्ट कोचिंग अकाउंट मी इथे ओपन केलेलं आहे. ते अकाउंट ओपन केल्यानंतर मला आता त्याच्या ड्राईव्हला जायचं आहे. ड्राईव्हला जाण्यासाठी हे 9 पॉईंट्स जे आहेत, हे 9 बिंदू जे आहेत, त्या स्क्वेअर पॉईंट्सला मी क्लिक केलं तर मला हा इथे एक पर्याय उपलब्ध होतो, ड्राईव्ह. त्या ड्राईव्हला मी क्लिक करेन. जर आपण मोबाईल वापरत असाल तर मोबाईलला एक अशीच विंडो तयार होते की ज्याच्यामध्ये यूट्यूब, जीमेल, ड्राईव्ह, प्ले अशा बऱ्याचशा ऑप्शनल फॅसिलिटीज उपलब्ध असतात. त्याच्यातून आपल्याला हा ड्राईव्ह सिलेक्ट करायचा आहे. तो ड्राईव्ह सिलेक्ट करायचा आणि त्यावर क्लिक करायची. क्लिक केली की आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. या इंटरफेसमध्ये मी इथे न्यूला गेलो. हा इथला जो एक ऑप्शन आहे न्यू प्लस साईन जिथे आहे तिथून मी क्लिक करेन. क्लिक केल्यानंतर मला असे ऑप्शन्स मिळतील. या ऑप्शन्समध्ये मोरला जायचं. मोरला गेलो की गुगल फॉर्म असं ऑप्शन मिळेल. मी पहिल्यांदा प्लस साईनला गेलो, तिथे न्यू असा ऑप्शन होता, तिथून मला मोर असा ऑप्शन मिळाला. तिथून मी गुगल फॉर्मला गेलेलो आहे, तो मी ओपन केला. ओपन केल्यानंतर एक ब्लँक फॉर्म इंटरफेसला ओपन होईल. त्याला आपण नाव देऊ शकतो. काही तुम्हाला जे नाव हवं ते द्या.
मी ते नाव देतो एक्झाम किंवा एक्झाम 1 म्हणे, किंवा काही जण असंही करतील, काही जणांना क्विज तयार करायची असेल तर क्विज 1 असंही म्हणतील. मी आता त्याला एक्झाम 1 असंच नाव देतो. त्याला मी एंटर केल्यानंतर इथे जो अनटायटल मेनू आहे तो सुद्धा चेंज झालेला दिसेल आपल्याला. मी त्याला क्लिक करतो, तेच नाव इथे आलं. हे नाव जर तुम्हाला बदलायचं असेल, हे नाव जे आहे ते बदलायचं असेल तर ते आपल्याला बदलता येऊ शकतं. ते नाव आपण एडिट करू शकतो. कारण गुगल फॉर्ममध्ये जो मी डॉक्युमेंट तयार केलेला आहे त्याचं नाव एक्झाम 1 आहे. मी इथे कदाचित वेगळं नाव देऊ शकतो. ओके, मी इथे नाव देतो ॲप्टिट्यूड टेस्ट 1. त्याला एंटर करा. याला म्हणतात हेडर. हा माझ्या गुगल फॉर्मचा हेडर तयार झाला. हेडर तुम्ही ज्यावेळेला सेट करता तेव्हा तुम्ही इथे डिस्क्रिप्शन लिहा, अगर लिहू नका. तुम्हाला ज्या पद्धतीने फॉर्म किंवा एक्झाम डिझाईन करायचे आहे त्या पद्धतीने. मी फॉर्म एक्झाम सगळे एकाच वेळेला म्हणतो. याचं कारण असं, कदाचित इथे काही जण म्हणतील ॲडमिशन फॉर्म. ओके, मग तुम्ही तो ॲडमिशन फॉर्म तयार करा. जनरल आहे, तुम्ही टेस्ट घेणार आहात, एक्झाम घेणार आहात की सर्वे करणार आहात. सर्वे करणार असला तर इथे यू मे से सर्वे. सर्वेचा स्पेल चुकलं. यू मे से सर्वे. तुम्हाला ज्या गोष्टीसाठी हा गुगल फॉर्म वापरायचा आहे ते तुम्ही इथे टायटल देऊ शकता, किंवा तेच टायटल तुम्ही इथे एक्झाम 1च्या जागी देऊ शकता. ओके, मी आता इथे ॲप्टिट्यूड टेस्ट असं म्हणतो. त्याचं कारण आपल्याला लगेचच लक्षात येईल. आणि इथे काही इम्पॉर्टंट नोट्स लिहितो. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. तुम्ही इथे वेगवेगळे डिस्क्रिप्शन्स पॉइंट देऊ शकता. तुम्ही जर एक्झामसाठी हा फॉर्म वापरणार असलात तर यू कॅन से ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. इच क्वेश्चन कॅरी शुड दिस अँड दिस मार्क्स. किती मार्क्स कॅरी करणार आहे ते तुम्ही लिहू शकता. तुम्ही जर इथे ॲडमिशन फॉर्म तयार करणार असलात तर हेच डिस्क्रिप्शन तुम्ही लिहू शकाल. ऑल इन्फॉर्मेशन मस्ट बी करेक्ट और ऑल इन्फॉर्मेशन इज कंपल्सरी अँड मॅन्डेटरी. व्हॉट एव्हर तुम्हाला ज्या पद्धतीने तयार करायचं आहे त्या पद्धतीने. ओके, तुम्ही जर इथे सर्वे करणार असलात तर सर्वे ॲप्टिट्यूड टेस्टच्या जागी तुम्ही सर्वे लिहाल आणि ते डिस्क्रिप्शन तुमचं येईल. दिस सर्वे फॉर द सोशल पर्पज. इट नेवर बी मिसयूज फॉर एनी पॉलिटिकल रिझन्स. तुम्हाला जे हवं ते. आता ते सगळं इंग्लिशमध्ये करा, मराठीमध्ये करा. तुम्हाला मराठीमध्ये जर करायचं असेल तर ऑब्विसली आपली संगणकाची भाषा जी आहे ती बदलायची आणि तिथे मराठीमध्ये टायपिंग करायचं. सर्व प्रश्न अत्यावश्यक मराठीमध्ये टाईप करा, हरकत नाही. लँग्वेजला प्रॉब्लेम येणार नाही. फक्त ती युनिकोड लँग्वेज आपल्या कॉम्प्युटरमध्ये सेट केलेली असायला हवी. नंतर हा जो तो पर्याय जो येतोय तो क्वेश्चन्स याच्या अंडर येतो. आपण आधी रिस्पॉन्सेस पाहत नाही आहोत.
मला फक्त क्वेश्चन्स तयार करायचे आहेत. ते किती करायचे आहेत ते आपण ठरवायचं. आपण जर ॲडमिशन फॉर्म तयार करणार असू तर सुरुवातीला मला त्या विद्यार्थ्यांची माहिती मिळवायला हवे, किंवा जर मी परीक्षा घेणार असेल तरी मला त्या विद्यार्थ्याची माहिती हवी असेल, किंवा मी सर्वे करणार असेल तरी मला त्या सर्वेमध्ये त्या घटकाची माहिती असायला हवी असेल. म्हणून मी सुरुवातीला इथे जातो, या विंडो इथे ऑप्शन्स दिले, त्याच्यावर ज्या वेळेला आपण कर्सर घेऊन जातो तेव्हा त्याची माहिती मिळते आपल्याला. पहिला जो प्लस साइन आहे तिथे क्वेश्चन्स ऍड केले जातात. दुसऱ्यामध्ये क्वेश्चन्स इम्पोर्ट करता येतात. तिसऱ्यामध्ये फॉर्मॅटिंग सेटिंग करता येतं. इथून एखादी इमेज डाउनलोड करता येते. इथून एखादा व्हिडिओ अपलोड करता येतो, त्याची लिंक देता येते. आणि इथून न्यू सेक्शन तयार करता येतो. न्यू सेक्शन म्हणजे काय ते आपण पुढे पाहणार आहोत. मग सुरुवातीला मी सांगितल्या पद्धतीने पहिल्यांदा मी नवीन क्वेश्चन ऍड करतो. नवीन क्वेश्चन ऍड करण्यासाठी मी प्लस साइनला क्लिक केलं की माझा नवीन क्वेश्चन तयार झाला. मग सुरुवातीला मी असं म्हणेन, नेम, इंग्लिश झालं, विद्यार्थ्याचे नाव असं म्हणतो. नेम ऑफ द स्टुडंट, नाव कोणाचं, विद्यार्थ्याचे नाव. मी आता फुल टायपिंग करत नाही, विद्यार्थ्याचे नाव. और यू कॅन चेंज द सेटिंग ऑफ द लँग्वेज. या बॉटम मध्ये इथे यायचं आणि इथून लँग्वेजची सेटिंग बदलायची. इथे जी लँग्वेजची सेटिंग असते या लँग्वेजच्या सेटिंगमधून इंग्लिश किंवा मराठी आपण सेटिंग बदलायची. आणि ही मराठी लँग्वेज कुठून येते तर ती युनिकोडमधून येते. हे तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. आणि त्या पद्धतीने ही सेटिंग बदलली की इंग्लिश किंवा मराठी आपल्याला ठरवता येतं. मी आता मराठी सिलेक्ट केलेली आहे म्हणून माझी मराठी येत आहेत, त्याच्यामुळे मी पूर्ण लिहिणार नाही. मग इथे मी नाव लिहिलं. नाव हे एका ओळीमध्ये लिहिता येऊ शकतं. त्यामुळे इथे चॉईस करताना हे क्वेश्चन्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and 11. There are 11 types of the questions. आणि ते अशा पद्धतीचे 11 टाइप्स ऑफ द क्वेश्चन्स असतात. ते कोणते तर पहिला असतो शॉर्ट आन्सर. या शॉर्ट आन्सर मध्ये मला फक्त एका ओळीमध्ये उत्तर देता येतं. म्हणजे विद्यार्थ्याचं नाव असेल किंवा त्याचा ईमेल विचारायचा असेल किंवा त्याचं एज विचारायचं असेल, त्याचा मोबाईल नंबर विचारायचा असेल, समथिंग. दुसरा येतो तो पॅरेग्राफ, म्हणजे सविस्तर उत्तर विचारण्यासाठी. जर आपल्याला ॲड्रेस विचारायचा असेल किंवा ओपिनियन विचारायचा असेल तर पॅरेग्राफ चॉईस करायचा. थर्ड येतो मल्टिपल चॉईस, म्हणजे बहुपर्यायी, ज्याला MCQ असं म्हणतो. त्याच्यासाठी एकच उत्तर करेक्ट असतं. मी 4 पर्याय दिले असतील, 5 पर्याय दिले असतील किंवा 10 पर्याय दिले असतील तरी त्याच्यातलं एकच उत्तर करेक्ट असेल. आणि त्याच्यानंतर येतो तो चेकबॉक्स. चेकबॉक्समध्ये एकापेक्षा बरीच उत्तरं बरोबर असू शकतात. मल्टिपल चॉईसमध्ये फक्त एक उत्तर, चेकबॉक्समध्ये एकापेक्षा जास्त उत्तर. तिसरं जे आहे ड्रॉप डाऊन. ड्रॉप डाऊन याचा अर्थ मी ऑप्शन्स निवडतो. तुमची शाखा कोणती, तुमची शाखा कोणती असं विचारल्यानंतर आर्ट्स, सायन्स और कॉमर्स ह्या 3 फॅकल्टीज ज्या आहेत, 3 स्ट्रीम ज्या आहेत, त्या 3 स्ट्रीममध्ये मी फॉर्म डिझाईन करताना असा तयार करेल की तो कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्याला ओपन करता आला पाहिजे. पण मी ती ड्रॉपडाऊन कंडिशन अशा पद्धतीने वापरेन की जर त्याने सायन्स ही फॅकल्टी चूज केली तर फक्त त्याला सायन्सेस ऑप्शन्स किंवा सायन्सेस सब्जेक्ट्स ओपन होतील. त्याला आर्ट्स आणि कॉमर्सला इंटरप्ट करण्याची गरज लागणार नाही. त्यावेळेला मी ड्रॉप डाऊन ऑप्शन वापरेन. पुढचा पर्याय आहे फाईल अपलोडिंग. म्हणजे काही वेळेला आपल्याला पासपोर्ट साईज फोटो हवा असतो किंवा एखादं सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करून घ्यायचं असतं. बर्थ सर्टिफिकेट असेल,
किंवा NOC सर्टिफिकेट असेल किंवा आपल्याला काय म्हणतात बोनाफाईड सर्टिफिकेट हवा असेल, लिव्हिंग सर्टिफिकेट हवं असेल काही, त्यावेळेला फाईल अपलोड हा पर्याय वापरायचा. पुढे आहे लिनियर स्केलिंग. लिनियर स्केलिंग बऱ्याच वेळेला सर्वेमध्ये वापरलं जातं आणि त्याचं रेटिंग 1 to 10 एवढं असतं. याचा अर्थ काय, म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला की माझं टीचिंग तुम्हाला कसं वाटतं, मग त्याने ग्रेडिंग द्यायची. 1 to 10 जर असेल तर मग त्याचं शॉर्टिंग तुम्ही करा. एखाद्याने जर 2 दिलं असेल किंवा 5 दिलं असेल तर आपलं काहीतरी चुकते असं आपण त्याचा विचार करू, आणि एखाद्याने जर 8, 9 वगैरे दिलं असेल तर आपण खूप गुड कंडिशनमध्ये टीच करतोय असं त्याचा अर्थ होईल. नंतर पुढे जे आहे मल्टिपल चॉईस ग्रीड. मल्टिपल चॉईस ग्रीड याचा अर्थ मॅट्रिक्स फॉर्म मध्ये क्वेश्चन विचारला जातो आणि एका कॉलम मध्ये एकच आन्सर करेक्ट असेल, दुसरा आन्सर ॲब्सोल्युटली रॉंग असेल. त्याच्यानंतर पुढे आहे चेकबॉक्स ग्रीड. चेकबॉक्स ग्रीड हा सुद्धा एक मॅट्रिक्स फॉर्म मधलाच क्वेश्चन टाईप आहे, फक्त त्याच्यामध्ये एकच आन्सर नाही, एकापेक्षा जास्त उत्तर बरोबर येऊ शकतात. इथे मल्टिपल चॉईस आणि चेकबॉक्स याचा जर विचार केला तर हे पर्याय, हा पर्याय 1, हा 1, दिस इज अ सेकंड, दिस इज अ सेकंड, हे ऑप्शनल म्हणजेच चॉईसेस कशा आहेत तुम्हाला आणि त्या तुम्ही कशा अरेंज करायच्या आहेत, म्हणजे सिक्वेन्शियली करायच्या आहेत, रो वाईज करायच्या आहेत, कॉलम वाईज करायच्या आहेत, त्यानुसार मल्टिपल चॉईस किंवा चेकबॉक्स वापरायचा, अदरवाईज ग्रीड्स वापरायच्या, मल्टिपल चॉईस ग्रीड किंवा चेकबॉक्स ग्रीड. देन डेट, आपल्याला बर्थ डेट वगैरे विचारायचे असेल तर डेट हा ऑप्शन वापरायचा, आणि आपल्याला टायमिंग वापरायचं असेल, ड्युरेशन वापरायचं असेल तर टाइम हा फॅक्टर वापरायचा. फॉर एक्झाम्पल तुम्ही सर्वे करताय आणि सर्वे करण्यासाठी जर आपण ऑप्शन विचारला की तुम्ही स्कूलला घरातून किती वाजता बाहेर पडता, तर त्यासाठी टायमिंग हा फॅक्टर घे. किंवा आपण सोशल सर्वे करतोय तर सोशल सर्वे करण्यासाठी तुमची बस किती वाजता असते किंवा तुम्ही ट्रेन किती वाजता पकडता, हा टाइम फॅक्टर झाला. तुम्ही क्वेश्चन्स तयार कराल त्या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल. तर असे 11 प्रकारचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला इथे विचारायचे आहेत. मी पहिल्यांदा नाव विचारणार आहे, सो आय चूज ए शॉर्ट आन्सर. शॉर्ट आन्सर चॉईस केल्यानंतर इथे एका ओळीचंच फक्त उत्तर तयार झालेलं, एकच ओळ तयार झालेली असेल उत्तरासाठी. हा क्वेश्चन मी रिक्वायर्ड करतो, म्हणजे ब्लू आयकॉन सेट झाला. ब्लू आयकॉन सेट झाल्यानंतर तो प्रश्न दिसताना अशा तऱ्हेने दिसेल की त्याच्यावर रेड फुली तयार झालेली दिसेल. आता रेड फुली तयार झालेली दिसेल याचा अर्थ तो क्वेश्चन त्या विद्यार्थ्याने ॲक्सेप्ट करायलाच हवा, त्याचं उत्तर द्यायलाच हवं, त्याला ऑप्शनल करता येणार नाही. ओके, म्हणून त्याला मी टिक केली, तो ब्लू कलर झाला, म्हणजे तो रिक्वायर्ड झाला. नंतर हे इथे 3 डॉट्स दिसतात, त्या 3 डॉट्सला मी जर क्लिक केलं तर इथे ऑप्शन येतील डिस्क्रिप्शन आणि रिस्पॉन्स व्हॅलिडेशन. आता डिस्क्रिप्शन ज्या वेळेला मी म्हणेन तेव्हा माझं इथे एक डिस्क्रिप्शन लाईन तयार होईल. ती डिस्क्रिप्शन लाईन अशी की समजा तुम्हाला जर त्या विद्यार्थ्याचं सरनेम फर्स्ट हवं असेल तर यू मे से सरनेम फर्स्ट, आडनाव प्रथम, ही त्याची सब क्लॉज झाली, म्हणजे त्याला एक इन्स्ट्रक्शन झाली. आलं लक्षात? त्याच्यावरून मग विद्यार्थी
तो प्रश्न किंवा ते नाव लिहिताना, प्रश्न अटेम्प्ट करताना पहिल्यांदा स्वतःचं आडनाव लिहिलं. नंतर दुसरा जो पर्याय आहे रिस्पॉन्स व्हॅलिडेशन. आता रिस्पॉन्स व्हॅलिडेशन याचा अर्थ इथे एक ऑप्शन तयार झाला, नंबर ग्रेटर दॅन वगैरे. आता रिस्पॉन्स व्हॅलिडेशन आपण इथे नका बघूया. आपण ज्या वेळेला आपण बर्थडे असा ऑप्शन येईल तेव्हा हा रिस्पॉन्स व्हॅलिडेशन काय प्रकार येतो तो बघू. त्याच्यामुळे आता तो मी डिसेबल करतो. ओके. दुसरा, हा जो डबल स्क्वेअर दिसतोय तो क्वेश्चन डुप्लिकेट करतो. याचा अर्थ मी ते क्लिक केलं तर माझा हाच क्वेश्चन इथे तयार झाला. इथे लक्षात येईल हा पहिला क्वेश्चन होता, हा इथे दुसरा क्वेश्चन तयार झाला. मी इथे म्हणेन नावच्या ऐवजी शाळेचे नाव. हा काहीतरी वेगळा झाला तयार, शाळेचे नाव. ओके. आता शाळेचे नाव तयार झालंय, काहीतरी उलट झालंय. शाळेचे नाव, शाळेचे नाव असं ज्या वेळेला तयार होईल, ते शाळेचं नाव तयार होताना सुद्धा मी त्याला शॉर्ट आन्सरच करेन, एका वाक्यामध्ये येईल. ओके. आणि इथे मला हे डिस्क्रिप्शन नको तर मी इथून ते डिसेबल करून टाकेन. ओके, सिंपल. त्यानंतर मी पुढे गेलो आणि इथे म्हटलं बर्थ डेट. मी जरा हे इंग्लिश करतो, मराठी टायपिंगला थोडा प्रॉब्लेम येतोय. बर्थ डेट, बर्थ डेट. बर्थ डेट म्हटल्यानंतर इथे ऑटोमॅटिकली ऑप्शन चॉईस झाला या क्वेश्चन मधला डेट. आणि डेट म्हटल्यानंतर इथे एक कॅलेंडरचा सेटअप तयार झाला. हे गुगल कॅलेंडर आहे. हे ऑटोमॅटिकली सिस्टीम वाईज तयार होतं. इथे मी त्याला क्लिक करेन, मला बर्थ डेट रिक्वायर्ड हवी. ओके. त्याच्या पुढचा मी क्वेश्चन विचारतो, मोबाईल नंबर. मोबाईल नंबर विचारल्यानंतर आत्ता मी ठरवायचं आहे की तो मोबाईल नंबर कोणत्या कॅटेगरीमध्ये येईल. तो शॉर्ट आन्सरमध्ये येईल, पॅरेग्राफमध्ये येईल, मल्टिपल चॉईसमध्ये येईल, चेकबॉक्समध्ये येईल, ड्रॉपडाऊनमध्ये येईल, फाईल अपलोडमध्ये येईल, लिनियर स्केलमध्ये येईल, मल्टिपल चॉईसमध्ये, कोणत्या फॉर्मॅटमध्ये येईल. डेटमध्ये येणार नाही, टायमिंगमध्ये येणार नाही, कारण टाईम इज अ शॉर्ट पिरियड. मग मी आता त्याला शॉर्ट आन्सर म्हणतो आणि इथे रिस्पॉन्स व्हॅलिडेशन तयार करतो. म्हणजे याचा अर्थ असा होईल, इथे मी चॉईस करताना हा जो नंबर आहे तो नंबर टेक्स्ट लेन रेग्युलर एक्सप्रेशन, तर माझा मोबाईल नंबर हा प्युअर नंबरच असेल. त्यामुळे मी नंबर चॉईस केला आणि नंबर चॉईस केल्यानंतर इथे ऑप्शनल केसेस असतात, तिथे मी इज नंबरच म्हटलं. मोबाईल नंबर इज अ नंबर. इथे परत ऑप्शन्स आलेले आहेत, ग्रेटर दॅन सम डिजिट्स, लेस दॅन डिजिट्स, समथिंग. म्हणजे इथे जर मी म्हटलं की लेस दॅन सम डिजिट्स, तर तेवढे आकडे तिथे येणं अपेक्षित आहे. मी इथे इज नंबर म्हणतो. इज नंबर म्हटल्यानंतर जर समजा त्याने जर वेगळं काही टाईप केलं तर मी इथे म्हणेन प्लीज एंटर करेक्ट नंबर किंवा करेक्ट मोबाईल नंबर. हा क्वेश्चन मी कंपल्सरी केलं. करायचा असेल तर करा, नाही करत मी सगळेच क्वेश्चन कशाला कंपल्सरी करायचे. हे क्वेश्चन, हा क्वेश्चन कंपल्सरी केला मी. याचा अर्थ काय, जर समजा मोबाईल नंबर विचारला असताना सुद्धा जर विद्यार्थ्याने एखादा नंबर म्हणजे डिजिट टाईप न करता जर टेक्स्ट लेटर टाईप केलं तर तिथे हा मेसेज अलर्ट येईल की प्लीज एंटर करेक्ट मोबाईल नंबर. याला म्हणायचं रिस्पॉन्स व्हॅलिडेशन. ओके. ही एवढी झाली विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती. आपण इथे थांबूया.
आता आपण काय करूया, आता आपण ऍक्च्युली क्वेश्चन्स विचारायला सुरुवात करू. ओके, मग मी इथे येईल, ह्या डबल हे रेक्टेंगल दिसतात त्याला क्लिक केलं की माझा नवीन सेक्शन तयार झालेला आपल्याला दिसेल. नवीन सेक्शन. आता या नवीन सेक्शन मध्ये मी ऍक्च्युली एक्झाम सुरू करतो किंवा क्विज सुरू करतो. आता याला नाव द्यायला हवं असंही काही नाही, दिलं तरी चालेल. इथे डिस्क्रिप्शन आलं, मी परत इथे म्हणेन ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. मी पहिल्या सेक्शनला म्हटलं होतं ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, मी तिथे एडिट करतो आणि असं म्हणेन ऑल इन्फॉर्मेशन इज कंपल्सरी. सर्व माहिती अत्यावश्यक. मी आता तो मराठीमधून इंग्लिशमध्ये झालेला आहे, मी कन्वर्ट करत नाही, तुम्ही समजून घ्या. ओके, मग इथे मी आता नवीन क्वेश्चन तयार करतो प्लस साइन. आता प्लस साइनने इथे आलो मी. आता मी नवीन क्वेश्चन तयार करेन प्लस साइन. ओके, आता मी इथे आलो आणि इथे म्हटलंय इम्पोर्ट क्वेश्चन्स. जर मी अगोदर कोणत्या गुगल फॉर्म मध्ये क्वेश्चन्स तयार केलेले असतील तर ते मला इम्पोर्ट करता येतील. ते इम्पोर्ट करण्यासाठी मी इथे जाईन, क्लिक करेन आणि मग माझे प्रिव्हियस फॉर्म्स जे आहेत लोड झालेले ते असतील, ते ओपन होतील. आता याच्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला की आता जो मी काम करतोय तो हा एक्झाम चालू आहे फॉर्म. मग माझ्याकडे हा एक रेडीमध्ये आहे किंवा ब्लँक क्विज हा एक रेडीमध्ये आहे. आलं लक्षात? मी या दोघांपैकी कोणता तरी एक ओपन करतो. पहिल्यांदा अनटायटल फॉर्म जो आहे तो ओपन करतो. सिलेक्ट. ओके, हे क्वेश्चन्स इथे आपल्याला आलेले दिसतील आणि ते क्वेश्चन्स मला इथून पाहता येतात. ओके, मग मी म्हणेन त्यातला एक सिलेक्ट करायचा असेल तर सिलेक्ट म्हणेन आणि त्याला इम्पोर्ट म्हणेन. तो क्वेश्चन माझा इथे आला. ओके, मग आता हा वरती जो प्लस मध्ये घेतला त्याला काय करायचं तर त्याला डिलीट करायचं. कसं डिलीट करायचं तर इथे त्याला डिलीट म्हणायचं. ओके, त्याला मी डिलीट म्हणतो. हा क्वेश्चन मी इम्पोर्ट केला, तो इम्पोर्ट कसा करायचा तो तुम्हाला मी दाखवला इथून. आलं की नाही लक्षात? ओके, आता याच्यामध्ये हा जो क्वेश्चन आहे त्याला मी फॉर्मॅट करतो परत एकदा. इथे असं म्हटलेलं आहे की मला क्विज तयार करायची. तर क्विज तयार करायची म्हणजे काय करायचं तर क्विज तयार करत असताना एक ऑप्शन असा असतो, सेटिंग अशी असते की तुम्ही फॉर्म क्विज मध्ये जेव्हा कन्वर्ट करता तेव्हा त्याला आपल्याला पर्यायी उत्तरं द्यावी लागतात. इथे लक्षात आलं असेल, इथे अँसर की असं म्हटलेलं आहे आणि अँसर की आणि इथे पुढे मार्क्स. मग आता माझा क्वेश्चन काय आहे, टायमिंग ऑफ सेकंड पेंडुलम. सेकंड पेंडुलमचा टायमिंग काय असा मी ऑप्शन विचारलेला आहे आणि त्याला ऑप्शन दिलेत 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड, 4 सेकंड, 0 सेकंड आणि 2 मिनिट असे ऑप्शन दिले. हा 7th ऑप्शन मला नको. ओके, मी किती ऑप्शन दिलेत 1 2 3 4 5 6. त्याच्यामधलं फक्त एकच आन्सर करेक्ट असेल आणि ते आहे आन्सर 2 सेकंड्स. आणि त्याच्यासाठी मी क्वेश्चन टाईप जो चॉईस केला तो मल्टिपल चॉईस, कारण मला एकच उत्तर बरोबर आहे आणि तेच बरोबर हवंय ते मला माहित आहे. ओके, मग त्यासाठी मी ही आन्सर की सेट करेन. आता आन्सर की सेट करताना इथून रेग्युलरली आन्सर की सेट होत नाही, त्यासाठी आपल्याला हे इथे जावं लागतं.
या इथे जावं लागतं. हे जे 3 आयकॉन्स दिसतात, पहिला एक पिलेट आहे, दुसरा एक आय साइन आहे आणि तिसरं एक व्हील आहे, त्याला सेटिंग व्हील असं म्हणतात. हा प्रिव्ह्यूचा आहे, जो डोळा दिसतोय तो प्रिव्ह्यू आहे. आणि पहिलं थीम असाइन करण्यासाठी मग आपल्याला हे इथे ही आन्सर की कशी सेट करायची, त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे तिन्ही ऑप्शन्स चेक करायला हवे. मी अजून रिस्पॉन्स हा ऑप्शन सांगितलेला नाही. तर मी पहिल्यांदा पहिल्या ऑप्शनला जाईन, पिलेटला. त्या पॅलेटमध्ये आपल्याला बॅकग्राऊंड थीम चॉईस करता येते. मी जर हा कलर बदलला तर आपल्या लक्षात येईल इथे फॉर्मचा कलर बदलतोय आणि इथून बॅकग्राऊंडचा कलर बदलतोय. इथून बॅकग्राऊंडचा कलर बदलतोय. मी इथून कलर बदलला की फॉर्मचा कलर बदलला, इथून कलर बदलला की फॉर्मचा कलर बदलला आणि इथून बॅकग्राऊंडचा कलर बदलतोय. मी एक कलर चॉईस करतो आणि त्याचा बॅकग्राऊंडचा कलर सुद्धा चॉईस करतो. ओके, हा झाला पहिल्या आयकॉनचा अर्थ. नंतर मी इथे खाली आलो की इथे फॉन्ट स्टाईल म्हटलंय आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॉन्ट स्टाईल आहेत. पण आपण जनरली बेसिकच ठेवायची, कारण असं डेकोरेटिव्ह वगैरे ठेवली तर समोरच्याला ते कळेल याची गॅरंटी नाही, म्हणून बेसिकच ठेवायची. त्यानंतर अजून एक वरती ऑप्शन आहे चूज इमेज. चूज इमेज याचा अर्थ, जर आपल्याला आपल्या फॉर्मवर शाळेचा लोगो, शाळेचा आयकॉन जर इनपुट करायचा असेल तर इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन येईल अपलोड. अपलोडमध्ये ब्राउजला जायचं. ब्राउजला गेल्यानंतर आपल्याकडं वेगवेगळ्या डायग्राम्स असतील, पिक्चर्स असतील, इमेजेस असतील. मग ती इमेजेस आपण ओपन करायच्या. मी माझ्या क्लासचा लोगो घेतो किंवा दुसरी इमेज ज्या आयस्मार्ट घेतो आणि ती इथे आणतो. ती लोड होईल. ओके, आणि मग आता ही इमेज मोठी आहे आणि आपला ॲक्च्युली अपलोडिंग एरिया कमी आहे, त्याच्यामुळे तुम्ही ती इमेज चॉईस करताना 4x16 416 अशी ती एक स्केल असते. त्या 416ने स्केल ॲडजस्ट करून तुम्ही इमेज चॉईस करा. मी आता माझ्याकडे आहे ती वापरतो, जी येईल ती समजून घ्या. मी डन केलं की थोडा वेळ घेईल, इंटरनेटच्या स्पीडनुसार लोडिंग कसं होईल त्या पद्धतीने, आणि माझा हेडर तयार झालेला दिसेल. ओके, मी मगाशी म्हटल्या पद्धतीने माझी इमेज प्रोपोर्शनॅलिटीमध्ये नाही, 4x16 असायला हवी. ही आय थिंक खूप मोठी होती, त्याच्यामुळे क्लिअर येत नाही. पण अशा तऱ्हेनं तुम्ही तुमची इमेज, तुमचा फोटो, शाळेचा फोटो जे असेल ते तुम्ही ते लोड करू शकता. ओके, हा ऑप्शन लक्षात आला. या ऑप्शनमध्ये एवढाच प्रकार आहे. इथून क्लिक करायचं, क्रॉसला क्लिक करायचं की बाहेर पडू. सेटिंग ॲटोमॅटिकली सेव्ह झालेली आहे, कारण गुगल फॉर्म ॲटोमॅटिकली सेव्ह करतो. दुसरा आहे डोळा. डोळा म्हणजे प्रिव्ह्यू. आपण फॉर्म जो तयार करतो तो कसा दिसेल, तर तो असा दिसेल. हे बघा, आलं लक्षात. हा पहिला ऑप्शन. आणि दुसरा ऑप्शन आपल्याला तयार करायचं, जो तयार करू त्यावेळेला आपण नेक्स्टला जाऊ. आलं लक्षात. आता इथे आपण नेक्स्टला जात नाही का, तर आपण सेक्शन केलेत ना. मग पहिला सेक्शन फिलअप केल्यानंतर दुसऱ्या सेक्शन आपल्याला जाता येतं, तोपर्यंत जाता येत नाही. ओके, त्यानंतर इथे लक्षात येईल, इथे एक अनवॉन्टेड ऑप्शन आलेला आहे, जो मी कुठला तरी क्वेश्चन कॅरी न करता मिस केलाय. आणि इथे स्टार आलाय बघा, रेड स्टार, किंवा इथेही रेड स्टार आलेला आहे. मला वाटतं आपण मोबाईल नंबरला की कुठेतरी एक रेड स्टार केला नव्हता. येस, मोबाईल नंबरला. मग इथे रेड स्टार आहे बर्थ डेटला आणि मोबाईलला नाही. याचा अर्थ काय, आपण तो क्वेश्चन रिक्वायर्ड केला होता त्याला स्टार आला, जो रिक्वायर्ड केला नाही त्याला स्टार आला नाही. ही एवढी सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही भरली तर तुम्ही नेक्स्टला जा. म्हणजे हा त्याचा प्रिव्ह्यू. मी परत एकदा फॉर्मला, नंतर आपण परत एकदा प्रिव्ह्यू बघू. हा प्रिव्ह्यू झाला. इथे सेटिंगला यायचं.
सेटिंगला आलो की जनरल, प्रेझेंटेशन अँड क्विजेस असे 3 ऑप्शन्स आहेत. त्याच्यामधला पहिला जो ऑप्शन आहे कलेक्ट ईमेल ॲड्रेसेस, मग त्याला जर मी क्लिक केली तर एक काहीतरी मोठा चेंज होणार आहे आपल्या फॉर्ममध्ये. तो काय होणार आहे तो जेव्हा मी फायनल सेव्ह करेन ना तेव्हा तुम्हाला सांगतो. नंतर हा रिस्पॉन्स रिसिप्ट याचा अर्थ ज्याला आपण म्हणतो ना कॉपी आपल्याकडे शिल्लक राहते त्या रिस्पॉन्सची, तो प्रकार, तो क्लिक करायला हवा नाही करायला हवा त्याची काही गरज नाही. रिक्वायर्ड साइन इन लिमिट 1 रिस्पॉन्स, त्याला क्लिक करा. कारण जर आपण क्विज घेणार असू किंवा एक्झाम घेणार असू तर एकाच वेळेला एकच फॉर्म अटेम्प्ट करायला हवा, दुसरा फॉर्म अटेम्प्ट करता कामा नाही, म्हणून लिमिट टू 1 रिस्पॉन्स. पण जर हाच फॉर्म मला ॲडमिशन फॉर्म करायचा असेल तर त्यावेळेला लिमिट टू 1 रिस्पॉन्स हा ऑप्शन ठेवायचा नाही. कारण एकच विद्यार्थी आपल्या आजूबाजूच्या मित्रांना गोळा करून एकाच ईमेल आय डीवर किंवा एकाच लिंकवर 10 ॲडमिशन फॉर्म भरू शकतो. किंवा सर्वे करताना सुद्धा 10 जण एकाच लिंकवर सर्वे करू शकतात. जेव्हा मी लिमिट टू 1 रिस्पॉन्स करेन तेव्हा एक व्यक्ती एकाच लिंकला एकदाच असेस करू शकेल, परत नाही. त्याच्यामुळे हा ऑप्शन विचार करून चॉईस करायचा. नंतर इथे आहे रिस्पॉन्डंट कॅन एडिट आफ्टर सबमिट. याचा अर्थ की फॉर्म सबमिट झाल्यानंतर तो एडिट करू शकतो का. आता सर्वे जर असेल किंवा ॲडमिशन फॉर्म जर असेल तर तुम्ही इथे टिक करू नका, पण तुम्ही एक्झाम घेणार असाल तिथे टिक करा. त्याचं कारण असं की एकदाच ॲडमिशन झाल्यानंतर जर विद्यार्थ्याला वाटलं की कमी मार्क्स पडले तर काय करायचं, मग तो परत एडिट करेल, तसं उपयोगाचं नाही. म्हणून सर्वे किंवा ॲडमिशन फॉर्म तयार करताना हा ऑप्शन ओपन ठेवायचा आणि क्लिक करायचा, आणि ज्यावेळेला एक्झाम घेत असू तेव्हा त्याला ब्लँक ठेवायचा. सी समरी चार्ट अँड टेक्स्ट रिस्पॉन्सेस, यालाही क्लिक करण्याची गरज नाही एक्झामच्या दृष्टीने. नंतर प्रेझेंटेशन याचा अर्थ शो प्रोग्रेस बार, म्हणजे माझ्याकडे किती क्वेश्चन्स आहेत मी किती अटेम्प्ट केले. शफल क्वेश्चन्स ऑर्डर, म्हणजे मी एक क्वेश्चन पेपर तयार केलेला आहे आणि तो 50 विद्यार्थ्यांना पाठवला, पण 50 विद्यार्थ्यांना ते क्वेश्चन एकाच सिक्वेन्सने जाणार नाही, ते शफल होत जातील, म्हणून तो ऑप्शन ठेवायचा. नंतर शो लिंक टू सबमिट अनदर रिस्पॉन्स. आता मी परत एकदा सांगतो मागाचा विषय, ॲडमिशन किंवा सर्वे असेल तर हा एनेबल ठेवा, एक्झाम असेल तर तो डिसेबल ठेवा. इथे कन्फर्मेशन मॅसेज, म्हणजे विद्यार्थ्याने फॉर्म भरल्यानंतर किंवा एक्झाम दिल्यानंतर तुम्ही त्याला मेसेज देऊ शकता, वेल डन. किंवा तुम्ही दुसरंही काही त्याला म्हणू शकता की तुम्ही सक्सेसफुली ॲडमिशन फॉर्म सबमिट केलेला आहे, किंवा तुम्ही सर्वे जर असेल तर तुम्ही या सर्वेसाठी खूप मदत केलेली आहे, धन्यवाद, समथिंग. किंवा एक्झाम जर असेल तर गुड, यू डिड युअर बेस्ट वर्क, असं तुम्ही काही तुम्हाला जो हवं तो मोटिवेशन मॅसेज त्याच्यामध्ये देऊ शकता. ओके. त्यानंतर लास्ट हा खूप महत्त्वाचा, तुम्हाला जर ॲडमिशन फॉर्म, सर्वे किंवा इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी जर फॉर्म तयार करायचा असेल तर तुम्ही ह्या थर्ड ऑप्शनला न जाता डायरेक्ट इथे सेव्ह म्हणायचं. ओके. मी थर्ड ऑप्शन चॉईस केलेला नाही. आणि मगाशी मी म्हटलं होतं की आपण मगाशी ईमेलला टिक केल्यानंतर एक मोठा चेंज होणार आहे. तो मोठा चेंज असा की आपल्याला सुरुवातीलाच फॉर्म ईमेल विचारतो, आपला नव्हे विद्यार्थ्याचा, की त्याच्या ईमेलची आपण कलेक्शन्स करणार आहोत, आणि त्या कलेक्शन्स केल्यावरून आपण त्यांचे मार्क्स किंवा त्यांचा परफॉर्मन्स याचं शॉर्टिंग करता येतं. आणि शॉर्टिंग करण्यासाठी म्हणून
हा महत्त्वाचा फॅक्टर उपलब्ध असतो ईमेल्स कलेक्ट करणं. आणि ईमेल हा पर्याय ऑप्शनल नाही. एकदा आपण सेटिंगला गेलो आणि जनरलला ईमेलला क्लिक केलं की ईमेल कंपल्सरी तो ॲटोमॅटिकली रेड मार्क होतो. त्याला मार्कलेस किंवा स्टारलेस करता येत नाही. ओके, म्हणजे ॲडमिशन फॉर्म किंवा सर्वे करायचा असेल तर हे सेटिंगमध्ये दोनच पर्याय, तिसऱ्या पर्यायाला जायचं नाही. पण मला आता तिसऱ्या पर्यायाला जायचे का बरं? हा पहिला पर्याय झाला, प्रेझेंटेशन दुसरा पर्याय झाला. आता मी थर्ड ऑप्शनला जाणार आहे, कारण मला इथे विद्यार्थ्याची एक्झाम घ्यायची असेल तरच थर्ड ऑप्शनला जायचे, किंवा क्विज घ्यायची असेल तर, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन द्यायचे असतील, MCQ द्यायचे असतील तर मी थर्ड ऑप्शन क्लिक केलं. थर्ड ऑप्शन क्लिक केल्यानंतर लगेचच्या लगेच हा जो कर्सर होता तो इनेबल झाला. का? तर तुम्ही क्विजला आलात ना, म्हणजे तुम्ही अटेम्प्ट केली तो फॅक्टर. मग तुम्ही हे ठरवायचंय की क्विज घ्यायची आहे, फक्त ती कशी? तर पहिला ऑप्शन आहे इमिडिएटली आफ्टर ईच सबमिशन. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने आपण तयार केलेली क्विज त्या गुगल फॉर्ममधून ओपन केली आणि जर पाहिलं तर तो विद्यार्थी लगेच स्वतःचे मार्क्स बघू शकतो. त्याला इमिडिएटली आफ्टर ईच सबमिशन असा ऑप्शन निवडायचा. पण समजा तुम्ही सकाळी 10 वाजता क्विज दिली आणि तुम्हाला असं वाटतंय की विद्यार्थ्यांनी पुस्तकातून उत्तरं शोधावी, की एवढे MCQs हार्ड दिलेत की विद्यार्थ्यांना ते इझिली अवेलेबल होणार नाही, उत्तरं लगेच शोधता येणार नाही, त्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत करावी. आणि तुम्ही दुपारी 4चा टायमिंग दिलात की 4 वाजेपर्यंत तुम्ही ती क्विज सबमिट करा. तर एखादा विद्यार्थी खूप हुशार असेल, तो 10 वाजता दिलेला पेपर 12 वाजताच कंप्लीट करेल आणि तुमच्याकडं तो पेपर रिटर्न सबमिट करेल, म्हणजे क्विज सबमिट करेल. पण त्याला त्याचे मार्क्स लगेच कळायला नको. का? तर त्याला त्याची उत्तरं जर मिळाली तर तो बाकीच्यांना सांगू शकेल. कारण आपण रिझल्टचं टायमिंग किती वाजता ठेवलंय? 4 वाजता. मग सगळ्यांचे पेपर्स 4 वाजेपर्यंत गोळा होण्यासाठी मी ऑप्शन निवडेल लेटर आफ्टर मॅन्युअल रिव्ह्यू. ओके, हे आपण ठरवायचंय. मी आता इमिडिएटली आफ्टर ईच सबमिशन असं ऑप्शन निवडतो, कारण मला आता ते लगेच टेस्ट करून बघायचंय. तुम्ही नंतर एकत्रच रिझल्ट लावणार असला तर दुसरा चॉईस निवडा, नाहीतर पहिला चॉईस निवडा. ओके, आणि मग इथे तुम्ही बघू शकता, हे ऑप्शन तुम्ही देऊ शकता. विद्यार्थ्याने किती क्वेश्चन मिस केले, किती करेक्ट आले आणि किती कुठल्या याला मार्क्स मिळाले ते वगैरे देऊ शकता. आणि सेव्ह. आता मी क्विजमध्ये आलो. सेटिंगमधल्या 3 फॅक्टरमध्ये पहिला जनरल सेटिंग आणि दुसरा प्रेझेंटेशन हे फक्त ॲडमिशन फॉर्म आणि आपण म्हणतो त्या पद्धतीने सर्वेसाठीच वापरायचे आहेत. पण एक्झाम घेताना, क्विज घेताना आपल्याला थर्ड ऑप्शन वापरायचा आहे. मग आता इथे माझा ईमेल पण आला आणि मी आता इथे सेकंड सेक्शनला क्विजला पण आलो. क्विज ज्या वेळेला ओपन होईल, एनेबल जेव्हा होईल तेव्हाही ॲन्सर की येईल, अदरवाईज ॲन्सर की येणार नाही. मी पाहिजे परत एकदा दाखवतो. मी क्विज डिसेबल करतो, त्याला सेव्ह म्हणतो. इथून की गायब झाली, ॲन्सर की गायब झाली. म्हणून क्विज एनेबल करा, सेव्ह म्हणा, ॲन्सर की लगेच. ओके, मग आता ॲन्सर कीला क्लिक केलं की मला ॲन्सर द्यायचंय 2. हे मला माहिती आहे ना, ॲन्सर हे आहे ते विद्यार्थ्यांना दिसणार नाही. आणि त्याचे मार्क्स ठरवायचे किती. मी समजा 2 मार्क्स दिले, त्याला डन करायचं आणि तो क्वेश्चन कंपल्सरी करायचा. ओके, तसाच तुम्ही इथे माझा मगाशी मिस झाला होता क्वेश्चन, हा इथला ऑप्शन, त्याला मी डिलीट करतो. मला दुसरा क्वेश्चन परत इथे घ्यायचा आहे. मग परत एकदा मी एखादा क्वेश्चन टाईप करतो. तो क्वेश्चन टाईप करण्यासाठी मी काय करेन,
मी प्लसला जाईल आणि मराठीमध्ये टाईप करतो. मराठीमध्ये नको, मराठीमध्ये तुम्ही टाईप करा. मी एक नवीन क्वेश्चन तयार करतो. जस्ट एखादा कॅपिटल ऑफ इंडिया. आता कॅपिटल ऑफ इंडिया असं मी टाईप केलेलं आहे. मी त्याला ऑप्शन दे. फर्स्ट मुंबई, सेकंड बँगलोर, थर्ड कोलकाता, फोर्थ दिल्ली, फिफ्थ जम्मू. मग मला इथे ऑप्शन किती मी दिलेत? 1 2 3 4 5. आणि पहिल्याला किती दिले होते? 1 2 3 4 5 6 7. आपण ऑप्शन्स आपल्या मर्जीने निवडू शकतो. मग इथे मी आन्सर की तयार करेन परत की करेक्ट आन्सर इज दिल्ली अँड पॉइंट्स आर 2 आणि त्याला मी करेन डन. ओके. मी मराठी एक क्वेश्चन इथे इम्पोर्ट करतो. पुढे इम्पोर्ट परत एक इम्पोर्ट करतो आणि मी जरा हे सगळे क्वेश्चन्स घेतो परत. मला परत टाईप नको करायला. ओके. हा क्वेश्चन आय थिंक रिपीट झाला कारण मगाशी मी तो इम्पोर्ट केला होता. त्याला मी डिलीट करतो. डिलीट. यस. हे काही क्वेश्चन्स आहेत आणि ते असाइन केलेले आहेत. ओके. आता इथे लक्षात आलं असेल जेवढे आपले क्वेश्चन्स वाढतात तेवढे इथे पॉइंट्स वाढतात. हे इथे बघा, हे तेवढे पॉइंट्स वाढतात. ओके. याच्यामध्ये मी एखादा मराठीमधला क्वेश्चन टाईप करतो. कॉपी. आणि ऑप्शन देतो 1 मे, 6 जून, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी. हे ऑप्शन झाले. आता याचा मला करेक्ट आन्सर द्यायचा आहे. 6 मे राज्याभिषेक दिन शिवाजी महाराजांचा. त्याला ऑप्शन दिले मी 2. त्याला मी डन केले. आता माझे टोटल पॉइंट झाले 14. इथे एक मी वेगळा क्वेश्चन तयार केलाय चेक्सबॉक्स ग्रीडचा आणि त्याच्यामध्ये मी फ्रॅक्शनल आन्सर्स दिले. कसं ते बघूया. मी लिहिलंय विच इज द लीप इयर आणि मी ऑप्शन्स दिलेत. चेकबॉक्स ग्रीड असल्यामुळे इथे नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स, नंबर ऑफ रोज 6 अँड नंबर ऑफ कॉलम इज 1 आणि मी आन्सर की मध्ये दिलंय 16 अँड 20 आणि दोन्ही आन्सर्स करेक्ट दिली तर पहिल्या आन्सरला 1 मार्क, दुसऱ्या आन्सरला 1 मार्क. माझा टोटल क्वेश्चन आहे तो 2 मार्क्सचा आणि त्याला मी बायफर्केट केलंय, डिवाइड केलंय. आलं लक्षात? म्हणजे ऑप्शन काय निवडला मी?
इथे लक्षात घ्या ऑप्शन काय निवडला मी, चेक बॉक्स, हा चेक बॉक्स ग्रीड, हा इथला चेक बॉक्स ग्रीड. ओके, मला एखादा चेकबॉक्सचा क्वेश्चन निवडायचा आहे. तर चेकबॉक्सचा क्वेश्चन कसा निवडायचा, तर चेकबॉक्सचा क्वेश्चन निवडण्यासाठी मी एक नवीन क्वेश्चन तयार करतो. याच्यानंतर कॅप्टन प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. आता म्हणजे ऑप्शन्स काय येतील बघा. मी असं म्हटलं इथे मोदी, दुसरं ऑप्शन नरेंद्र मोदी, थर्ड ऑप्शन अमित शहा, फोर्थ ऑप्शन नितीन गडकरी, अँड फिफ्थ ऑप्शन मी चॉईस केलं उद्धव ठाकरे. आता याच्यामध्ये मल्टिपल चॉईसला मी आन्सर की चॉईस करताना मी हेही दिलेलं आहे आणि हेही दिलेलं आहे, आणि याचे पॉइंट जे आहेत ते मी 2 देतो. याचा अर्थ असा, एखादा विद्यार्थी फक्त मोदीला टिक करेल किंवा एखादा विद्यार्थी फक्त नरेंद्र मोदीला टिक करेल, किंवा एखादा विद्यार्थी दोन्ही ठिकाणी टिक करेल, पण तरीही त्याला 2च मार्क्स मिळतील. ऑप्शन लक्षात आला. त्यामुळे मी मल्टिपल चॉईस मध्ये हा ऑप्शन चॉईस करून घेतला. सॉरी चेकबॉक्स मध्ये आला पाहिजे तो. ओ सॉरी, चेकबॉक्स मध्ये फर्स्ट आन्सर, सेकंड आन्सर. ओके, क्वेश्चन इज रिक्वायर्ड आणि त्याला 2 पॉइंट्स. तर अशा तऱ्हेने आपण क्विज तयार करू शकतो. टोटल पॉईंट 16 झालेला आहे. आता आपण एकदा प्रिव्ह्यू बघूया. प्रिव्ह्यू बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल इथे स्लाइडर एक तयार झालेला आहे की हाफ पार्ट दाखवतो तो फर्स्ट असतो, सेकंड पार्ट सेकंडला असतो. ओके, आणि मला जर फॉर्म भरायचा असेल तर काय करावं लागेल, मला इथे ईमेल आय डी द्यावा लागेल. मी इथे ईमेल आय डी पुट करतो, ismartcoaching.science@gmail.com. ओके, नंतर तिथं त्याचे ऑप्शन मिस झालेला आहे. नंतर इथे मी मोबाईल नंबर माझा काही टाईप करतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बर्थ डेट चॉईस करतो. अमाऊंट व्हायचं आहे अजून. बर्थ डेट
चॉईस करायची आहे. ओके, बर्थडे चॉईस केली. त्यानंतर इथे नेम दिलं काहीतरी, आय स्मार्ट, नेम ऑफ स्कूल आय स्मार्ट कोचिंग, आणि मी आता नेक्स्ट केल्यानंतर माझा पुढचा फॉर्म ओपन होईल. ओके, आता मी इथे क्विज तयार करेन. काय येईल, हे क्वेश्चन्स आहेत काहीतरी, त्याचे मी आन्सर्स तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही द्या, मी रॅन्डमली देतो काहीतरी. अँड से सबमिट. मी सगळे आन्सर्स दिली, सबमिट केल्यानंतर मला एक मेसेज येईल, व्ह्यू स्कोर. इथे जी मगाशी मी फुट नोट लिहिली होती वेल डन ती आलेली आहे, आणि आता मला लगेच व्ह्यू स्कोर येईल, मला किती मार्क्स मिळाले, किती आउट ऑफ 16 देर आर 11. ओके, आणि ही मी लिहिलेली माहिती मला परत ओपन झाली, आणि माझा कोणता क्वेश्चन बरोबर आला आणि कोणता चुकला ते लक्षात घे. करेक्ट आन्सर दोघांसाठी होतं. हा बरोबर आलाय, हा इथे 1 मार्क गेला, 1 मार्क बरोबर आला. त्यानंतर हा इथे कॅपिटल चुकला, हा इथे टायमिंग ऑफ सेकंड पेंडुलम बरोबर आला, हा बरोबर आला, हा बरोबर आला. ओके, तर अशा तऱ्हेने आपण क्विज तयार करू शकतो. मी परत माझ्या फॉर्मला येतो, इथे आहे. आता इथे हा ऑप्शन मागापासून घेतो, काय येतो ऑप्शन दिली. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला माहिती जी गोळा करायची असते, ते ॲडमिशन फॉर्म जर असेल तर तुम्हाला हा सेक्शन इथे क्विजमध्ये कन्वर्ट करायची गरज नाही. तुम्ही याच्या पुढे 10चे मार्क्स, 12चे मार्क्स किंवा 5चे मार्क्स, 8चे मार्क्स, ते मार्क्स विचारू शकता. पॅरेंटचा मोबाईल नंबर विचारू शकता, पॅरेंटचा ॲड्रेस विचारू शकता, इन्कम विचारू शकता, आधार कार्ड नंबर विचारू शकता, रेशन कार्ड, बँक डिटेल्स सगळं विचारू शकता. हे सगळं ह्या विदाउट एनी क्यूज ह्या ऑप्शनमध्ये येतं. ह्या पहिल्याच ऑप्शनमध्ये, म्हणजे पहिला जो सेक्शन आहे त्यामध्ये सगळं येईल. आणि ज्या वेळेला आपण ॲडमिशन फॉर्म किंवा सर्वे करणार असू तेव्हा क्विज हा मोड न ठेवता जनरल मोडमध्येच क्वेश्चन्स तयार करायचे आणि क्वेश्चन शफल करायचे नाही. क्विजमध्ये फक्त क्वेश्चन शफल करायचे. आलं लक्षात? त्याच्यानंतर सपोज मला विद्यार्थ्याची इमेज कलेक्ट करून घ्यायची आहे, तर मोबाईल नंबर नंतर मी क्लिक केलं, प्लस साईडला माझा एक नवीन ऑप्शन तयार झाला, आणि मी इथे म्हणेन लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो. असं म्हटल्यानंतर मी मल्टिपल चॉईस हा ऑप्शन न चॉईस करता मी चॉईस करेन फाईल अपलोड. आता फाईल अपलोड करताना मला इथे असा एक रिस्पॉन्डेबल मेसेज येईल, सो लेट रिस्पॉन्डेड अपलोड फाईल टू ड्राईव्ह, म्हणजेच माझ्या ड्राईव्हला ती फाईल लोड होईल असा त्याचा अर्थ. त्याला कंटिन्यू करायचं, कंटिन्यू केल्यानंतर क्वेश्चन्स अशा तऱ्हेनं मॉडिफाय होईल. याचा अर्थ काय की विद्यार्थ्यांकडून डॉक्युमेंट किंवा फाईल मागून घ्यायची आहे, आणि ती कोणत्या टाईपमध्ये असायला हवी तर त्यासाठी हा ऑप्शन क्लिक करायचा. मग इथे मला इमेजमध्ये असायला हवी किंवा PDF मध्ये असायला हवी किंवा डॉक्युमेंटमध्ये असायला हवी. आलं लक्षात? आणि किती असायला हवी ती
एक असायला हव्यात, दोन असायला हव्यात, ते आपण ठरवायचं. जर सर्टिफिकेट्स असतील तर ती किती असायला हवी, दोन असायला हवीत, एक असायला हवी, 5 असायला हवी. ती नंबर ऑफ मॅक्झिमम नंबर ऑफ फाईल्स. म्हणजे जर माझ्या विद्यार्थ्याला जर 2 डॉक्युमेंट सबमिट करायचे असेल तर मॅक्झिमम नंबर ऑफ फाईल्स 5 ठेवायच्या. आणि जर फक्त पासपोर्ट साईजच फोटो हवा असेल तर मॅक्झिमम नंबर ऑफ फाईल्स हा 1 सिलेक्ट करायचा. आणि त्याची मॅक्झिमम साईज ही 10 MB पेक्षा जास्त जाता कामा नये, नाहीतर आपला सर्व्हर लोड होतो. ओके. आता त्याला ॲन्सर की नाही, कारण तो काही क्वेश्चन क्विजमधला नाही, आलं लक्षात. त्यामुळे त्याला रिक्वायर्ड करू नये, तो रिक्वायर्ड न करता तसाच केला. ओके. आता हे सगळं ॲटोमॅटिकली सेव्ह होते. आता एकदा मी परत एकदा रिस्पॉन्स चेक करतो आणि बघतो काय ऑप्शन येईल. नॉट रिस्पॉन्स, प्रिव्ह्यू बघायचं आहे, सॉरी. यू हॅव ऑलरेडी रिस्पॉन्डेड. आता हा मेसेज येतोय. असं का बरं येतोय? कारण मी सुरुवातीला म्हटलं होतं की एका वेळेला एकच ऑप्शन ह्या सेटिंग मध्ये मी इथे म्हटलं होतं लिमिट टू 1 रिस्पॉन्स. त्याच्यामुळे मी एकदा रिस्पॉन्स दिला आणि परत मला फॉर्म ओपन होणार नाही. ओके. तर आता महत्वाचा फॅक्टर, सेंडला जायचं, क्लिक करायचं आणि इथे ऑप्शन्स तयार झालेले असतील की मला हा फॉर्म व्हाया ईमेल सेंड करायचा आहे. तर ज्याला सेंड करायचा आहे त्याचा इथे ईमेल ID द्यायचा. मी इथे लिहिला iSmart Coaching Science @gmail.com. तर तो त्या ईमेल ID ला जाईल. यापेक्षा एकापेक्षा अधिक तुम्ही ईमेल IDs पुटअप करू शकता, पण बेस्ट ऑप्शन काय, तर इथे जायचं. मी हा ईमेल ID पूर्णपणे डिलीट करतो. कारण का, मी इथे जाईन, ही जी चेन दिसते ना, ब्रेक चेन, त्याला लिंक चेन असं म्हणतात. तिथे गेलो की माझी लिंक तयार होईल आणि ती खूप मोठी लिंक तयार होते. मी इथे क्लिक केलं या ब्रॅकेटला की ह्या स्क्वेअरला की माझी लिंक शॉर्ट होईल. ती कॉपी करायची आणि कॉपी केल्यानंतर ती कुठेतरी आपल्याकडं सेव्ह करून ठेवायची. आलं लक्षात. सेव्ह करून ठेवल्यानंतर किंवा आपण लिहून ठेवायची. कशी सेव्ह करा, याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा पाहिजे तर, किंवा जस्ट कॉपी म्हणायचं आणि कुठेतरी सेव्ह करून ठेवायचं आणि इथून क्लिक करायचं. आपला फॉर्म तयार झालेला आहे. आलं लक्षात. आपला फॉर्म परफेक्टली तयार झालेला आहे. आपण एक्झाम विद्यार्थ्यांची अशा पद्धतीने घेऊ शकतो. आता जर आपण ही लिंक विद्यार्थ्यांना त्यांच्या व्हॉट्सअप थ्रू, त्यांच्या ईमेल थ्रू किंवा त्यांच्या मेसेज थ्रू जर पाठवली किंवा त्यांच्यापर्यंत ती पोचली, अशी अनेक मुलांपर्यंत ती पोचू शकते. आपण ज्या वेळेला गुगलला काम करत असतो तेव्हा ते बऱ्याच जणांपर्यंत ही लिंक पोचू शकेल आणि त्यातल्या 50 जणांनी रिस्पॉन्स दिला किंवा आपल्या वर्गामध्ये 50 मुलं आहेत त्यांनी रिस्पॉन्स दिला, तर तो या रिस्पॉन्स या फॅक्टरला यायचा आणि चेक करायचं. आता तर मी मगाशी एकच रिस्पॉन्स दिला होता, त्याच्यामुळे मी माझा इथे रिस्पॉन्स जो दिसतोय, हा रिस्पॉन्स दिसतोय तो फक्त 1 दिसतोय. तुमचे 50, 100, 200 जे काही तुमचे स्टुडंट्स असतील तेवढे इथे रिस्पॉन्सेस दिसतील. त्याला मी क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल आणि त्याच्यामध्ये त्या इंटरफेसमध्ये मला समरी मिळेल की कुणी, म्हणजे हा एक चार्ट इंडिकेशन होतं, ग्राफिकल इंडिकेशन होतं की साधारणतः आपल्या वर्गातली मुलं ॲव्हरेज आउट किती हुशार आहेत. आता इथे एकच रिस्पॉन्स आहे, त्याच्यामुळे हा इथे रिस्पॉन्स तयार झालाय बघा
की माझा रिस्पॉन्स तयार झालाय इन बिटवीन 10 to 12. सो 10 to 12 याचा अर्थ हा इथे तयार झालेला आहे मीडियम. मार्क्स आहेत, आले की नाही लक्षात? 11 मार्क्स आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याला ऑप्शन दिलेला आहे ॲव्हरेज. आता हा एकच आहे म्हणून जर 50 विद्यार्थी असतील तर हे सगळे ऑप्शन्स बदलतील आणि आपल्या वर्गाची प्रगती किती आहे ते आपल्याला ऑब्झर्व करता येईल. त्यानंतर फ्रिक्वेंटली मिस क्वेश्चन्स, म्हणजे कोणते क्वेश्चन्स मुलांना येत नाही. आता माझे हे चुकले तेवढे इथे दिसणार आहे कारण माझा रिस्पॉन्सच एक आहे, पण जेव्हा 50-100 विद्यार्थी असतील तेव्हा त्यांचे मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे कोणते क्वेश्चन चुकले आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे कोणते क्वेश्चन बरोबर आले त्याची सगळी समरी इथे तयार झालेली दिसेल. आणि हे सगळं ग्राफिकल पहिल्या क्वेश्चनचं, दुसऱ्या क्वेश्चनचं, तिसऱ्या क्वेश्चनचं प्रेझेंटेशन सगळ्या विद्यार्थ्यांची समरी म्हणून इथे तयार झालेलं असेल. आणि याच्यामधला हा भाग तुम्हाला ऑब्झर्व करता येईल. क्वेश्चन्स आहेत, इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्स आहे प्रत्येकाचा, तोही चेक करता येईल. प्रत्येक 50 विद्यार्थ्यांचा इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्स तुम्हाला चेक करता येईल. फक्त याच्यातला महत्त्वाचा भाग असा की आपण इथे 2 गोष्टींसाठी हा रिस्पॉन्स चेक करणार आहोत. त्यातला पहिला भाग हे वरचं प्लस साईन आणि दुसरा भाग ॲक्सेप्टिंग रिस्पॉन्सेस. याचा अर्थ मी ज्या वेळेला असं म्हणेन की मी 10 वाजता पेपर लॉन्च करणार आहे आणि 4 वाजता तुम्ही सबमिट करायचं आहे, तर 4 वाजता मी ही विंडो बंद करेन. ही विंडो बंद केली याचा अर्थ 4 नंतर कोणताही विद्यार्थी मला अटेम्प्ट केलेला पेपर सेंड करणार नाही, म्हणजे फीडबॅक करणार नाही. म्हणजे काही वेळेला आपण म्हणतो ना की ॲडमिशनची डेट अमुक अमुक तारखेपासून अमुक अमुक तारखेपर्यंत आहे, रात्री 12 वाजता साईट बंद होणार आहे. म्हणजे साईट बंद होते म्हणजे काय होते, तर हा ॲक्सेप्टिंग रिस्पॉन्स डिसेबल केला की ती साईट बंद झाली, हा त्याचा अर्थ. तर तुम्ही ठरवायचं आहे की विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिल्यानंतर किंवा विद्यार्थ्यांना ॲडमिशन फॉर्म दिल्यानंतर तो किती दिवसांसाठी ओपन ठेवायचा आहे, तो ह्या रिस्पॉन्समध्ये यायचं आणि ॲक्सेप्टिंग रिस्पॉन्सला डिसेबल करून टाकायचं. दुसरा प्रकार हा जो प्लस साईन ग्रीनमध्ये दिसतोय तो आहे एक्सेल स्प्रेडशीटचा डेटा. त्याला काय करायचं, त्याला मी क्लिक केलं की माझी सगळी इन्फॉर्मेशन, सगळ्या विद्यार्थ्यांची ॲडमिशनची इन्फॉर्मेशन, जे ऑनलाईन ॲडमिशन्स होतात किंवा जे सर्वे होतात ऑनलाईन किंवा ज्या ऑनलाईन एक्झाम होतात त्यांचे सगळे डेटा हे अशाच तऱ्हेनं क्रिएट केले जातात. इथे म्हटलं क्रिएट ए न्यू स्प्रेडशीट एक्झाम 1 रिस्पॉन्स. इथे मी क्रिएट म्हटलं की माझी स्प्रेडशीट ओपन होईल, एक्सेल स्प्रेडशीट ओपन होईल. आणि त्या एक्सेल स्प्रेडशीटमध्ये प्रत्येक डिटेल माहिती मिळेल की कोणत्या वेळेला टाइम स्लॉटला त्या विद्यार्थ्याने तो फॉर्म अटेम्प्ट केला, त्याचा ईमेल काय, त्याचे मार्क्स किती, त्याचं नाव काय, त्याच्या स्कूलचं नाव काय, त्याची बर्थडेट काय, व्हॉट इज द फोन नंबर, पासपोर्ट साईज फोटो त्याने अपलोड केला का नाही केला का, त्याच्यानंतर त्याचं प्रत्येक क्वेश्चनचं इव्हॅल्युएशन इथे असेल, ॲन्सर असेल, सगळी डिटेल इन्फॉर्मेशन इथे आपल्याला येईल आणि त्याच्यावरून आपण शॉर्ट लिस्टेड सगळी इन्फॉर्मेशन करू शकतो. म्हणजे एखादा ॲडमिशन फॉर्म वगैरे जर असेल तर मग कमी उत्पन्नवाले किती, अधिक उत्पन्नवाले किती, एकाच बर्थडेटचे म्हणण्यापेक्षा एकाच महिन्यातले किती विद्यार्थी जन्मलेले आहेत, किंवा अबो 75 मार्क्स असलेले, अबो 95 मार्क्स असलेले विद्यार्थी किती, हे सगळं शॉर्टिंग या एक्सेलमध्ये करता येतं. ओके.
आणि हा सगळा बेनिफिट जो आहे तो रिस्पॉन्सचा आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला काहीही सेव्ह करावं लागत नाही, सर्व ॲटोमॅटिकली सेव्ह होते. ओके, सो वन्स अगेन हे सर्व आपण पाहिलेलं आहे. गुगल ड्राईव्हला जायचं, फॉर्म ओपन करायचा, तिथे क्वेश्चन्स आणि रिस्पॉन्सेस असे 2 ऑप्शन्स असतील. तिथे क्वेश्चन्स तयार करायचे वेगवेगळ्या पद्धतीने, ॲडमिशन फॉर्म सर्वेसाठी वेगळे, एक्झाम क्यूजसाठी वेगळे, मग त्याचे रिस्पॉन्सेस चेक करायचे, आपल्याला प्रिव्ह्यू बघता येतो, लिंक कशी सेंड करायची तेही आपण पाहिलेलं आहे. कारण सेंडला जायचं, लिंक शॉर्टर करायची, ती कॉपी करून ठेवायची आणि प्रत्येक विद्यार्थ्याला पाठवायची, तो सगळा ऑटो सेव्ह होतो. आणि अशा तऱ्हेनं आपण गुगल फॉर्म आणि गुगल क्विज हे दोन्ही प्रकार ॲट द टाईम तयार केलेले आहेत. ओके, सो थँक्स एव्हरीबडी. आय स्मार्ट कोचिंगला अर्थातच तुम्हाला काही डाऊट्स असतील तर iSmartCoaching@gmail.com याला संपर्क करू शकता. सो थँक्स अ लॉट, मनापासून धन्यवाद.